आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहुलीला ड्रेस कसा विणायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक बाहुली घेतलेली आहे आणि इथे हे 2 कलरचे उलन घेतलेले आहे आणि ही माझी सुई आहे 13 नंबरची। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी आपण ही वरची साइड विणून घेणार आहोत। मी ही बाहुली मीडियम साइजची घेतलेली आहे। तर त्यासाठी आधी इथे आपल्याला 24 साखळ्या विणून घ्यायचे आहे। हे बघा मी इथे आधी 5 साखळ्या विणून दाखवते। 1 2 3 4 आणि 5। तर अशा आपल्याला 24 साखळ्या विणून घ्यायच्या आहे। हे बघा इथे आपल्या 24 साखळ्या घेऊन झालेल्या आहेत। त्यानंतर मी इथे अजून एक एक्स्ट्रा घेत आहे। तर हे घेतलेली साखळी सोडून द्यायची आहे आणि त्याच्या बाजूच्या साइडनी आपल्याला इथे हाफ खांब घ्यायचा आहे। हे बघा 1 2 3 4। तर अशा प्रकारे सर्व चेनवर आपल्याला खांब घेऊन घ्यायचे आहे। तर मी घेऊन दाखवते। हे बघा मी इथे 24 साखळीवर 24 खांब घेतले। त्यानंतर याला असं पलटवून देते आणि परत सेम याच्यावरच 24 खांब तयार करते। हे बघा 1 2 3 4 5 6। तर अशा प्रकारे सर्व आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा इथे मी दुसरा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर परत याला असं पलटवून सेम हाच राऊंड परत रिपीट करत आहे। हे बघा 1 2 3 4 5। तर अशा प्रकारे आपल्याला हाही राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर इथे 1 2 आणि हा 3 आणि अजून एक तयार करून घ्यायचे आहे। तर एकूण आपल्याला 4 राऊंड असे करायचे आहेत। तर मी इथे 2 राऊंड करून घेतलेले आहे। अजून 2 राऊंड करून घेते। हे बघा इथे आपली वरची साइड तयार झालेली आहे पूर्ण। त्यानंतर खालचा घेर बनवण्यासाठी आपल्याला वाढवत जायचं आहे। तर मी आधी 4 राऊंड कंप्लीट केले होते। तर त्यानंतर अजून 6 राऊंड कंप्लीट केले। हे बघा हे 2 हे 4 आणि हे 6। तर एकूण 10 राऊंडचा आहे। तर हे आपली वरची साइड झालेली आहे बाहुलीची। तर यानंतर धागा चेंज करायचा आहे आपल्याला। तर मी इथे धागा कट करून घेते आणि हा धागा इथे जॉईन करते। हे बघा हा धागा मी इथे मागून घेतलेला आहे। त्यानंतर इथे चेनमध्ये सुई टाकून घेते आधी आणि हा धागा हे बघा जॉईंट करून घेतलेला आहे मी। त्यानंतर आता आपल्याला इथे डबल क्रोशिया घ्यायचा आहे। हे बघा असा 1 परत 2 त्यानंतर इथे 2 साखळी त्यानंतर परत 1 सोडून दुसऱ्याच्या साइडला डबल क्रोशिया चे 2 खांब। हे बघा ते 1 परत दुसरा त्यानंतर परत 2 चेन 1 2 आणि 1 सोडून त्याच्या साइडनी 2 डबल क्रोशिया
हे बघा 1 आणि हा 2. त्यानंतर परत इथे 2 चेन 1 2 परत एक खांब सोडून त्याच्या बाजूला डबल क्रोशिया. हे बघा 1 आणि हा 2 परत 2 चेन. तर अशा प्रकारे मी हा राऊंड इथे कंप्लीट करून घेते. हे बघा इथे हा राऊंड घेऊन कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर मी हा धागा कट करून घेते आणि त्यानंतर इथे चेन घेते 3. आधी 2 घेतल्या होत्या, परत 1 घेतली. त्यानंतर परत याच जागेवर 3 चेन 1 2 3. ही चेन झाल्याच्या नंतर इथे जी आपण साखळी घेतली होती त्या साखळीच्या ठिकाणी आपल्याला इथे खांब घ्यायचे आहेत. तर इथे सिंगलच खांब घेते मी. 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा इथे आपले 6 खांब घेतलेले आहे. त्यानंतर जे इथे खांब घेतले होते तिथे मी साखळी घेते 1 2 3 3 साखळी. परत सेम हीच प्रोसिजर या साखळीच्या जागी आपल्याला 6 खांब 1 आधी इथे 3 चेन परत याच ठिकाणी आपल्याला 3 चेन घ्यायची आहे. हे बघा 1 2 3. त्यानंतर आता आपल्याला इथे साखळीच्या जागी सिंगल खांब घ्यायचे आहे 6. बघा 2 3 4 4 5 आणि 6. खांब. परत इथे खांबाच्या जागी आपल्याला 3 साखळी 1 2 3. 3 साखळी झाल्याच्या नंतर परत इथे जे आपण साखळ्या घेतल्या होत्या तिथे परत 6 खांब 1 2 3 4 5 आणि हा 6. परत इथे खांबाच्या ठिकाणी 3 साखळी परत इथे 6 खांब परत इथे 3 साखळी इथे 6 खांब. तर अशा प्रकारे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघा इथे मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे घेऊन. तर त्यानंतर इथे आपल्याला आधी 2 खांब घेऊन घ्यायचे आहेत. हे बघा डबल क्रोशियाचे 2 खांब. तर हे बघा इथे 1 परत 2. त्यानंतर इथे 1 साखळी आणि जे इथे आधी आपण हे खांब घेतले तसे सेम याच खांबावर खांब घेत जायचे आहे. हे बघा 1 2 3 4 5 आणि इथे 6.
6 झाल्याच्यानंतर परत इथे डबल क्रोशियाचे 2 खांब, हे बघा 1, परत इथे हे 2 खांब झाल्याच्यानंतर परत सेम हीच प्रोसिजर इकडे पण. हे बघा 2, 3, 4, 5 आणि हे 6. त्यानंतर परत इथे डबल क्रोशियाचे 2 खांब, हे बघा 1 आणि हा 2. त्यानंतर परत सेम हीच प्रोसिजर पूर्ण करत न्यायची आहे. हे बघा मी इथे दुसरा पण राऊंड हा पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे धागा कट करून घेते. आपल्याला इथे दुसरा धागा चेंज करायचा आहे. हे बघा त्यानंतर मी इथे सिंगल क्रोशियाचा राऊंड कंप्लीट केलेला आहे. हे बघा प्रत्येक याच्यात मी एक एक सिंगल क्रोशिया हा घेत आणलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि जिथे साखळी आहे तिथे 2 सिंगल क्रोशिया घेतलेले आहे. हे बघा अशा प्रकारे हा राऊंड मी कंप्लीट करत आणलेला आहे. साखळीच्या जागी 1 आणि हा दुसरा, परत इथे सेम एक एक, परत इथे 2. तर अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपला पहिला घेर तयार झालेला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या घेरसाठी मी हा येलो धागा घेऊन, बघा दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे. आधी वरच्या साईडने विणलं होतं, आता आपल्याला उलटं करून खालच्या साईडने विणायचं आहे. तर त्यासाठी मी इथे आधी 2 साखळी घेऊन घेते. हे बघा 1 आणि 2 साखळी झाल्याच्या नंतर इथे दुसऱ्या खांबाच्या साईडला पॅक करून देते. लगेच 3 साखळी घेते. 1, 2, 3 साखळी घेतल्याच्या नंतर परत इथे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबाच्या साईडला पॅक करून देते. हे बघा मी इथे खालचा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जे 2 साखळ्या घेतल्या होत्या तिथे 2 खांब, 1 आणि हा 2. परत जे इथे आपण 3 साखळ्या घेतल्या होत्या तिथे आपल्याला 8 खांब तयार करायचे आहे. हे बघा सिंगल याचे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. हे बघा हे 8 खांब झाल्याच्या नंतर इथे 2 साखळी आहे तर तिथे आपल्याला पॅक करून द्यायचं आहे. हे बघा असं. परत इथे 2 साखळी, 1, 2, परत इथेच त्याच याच्यामध्ये पॅक करून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर परत इथे 8 खांब. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. हे बघा 8 खांब झाल्याच्या नंतर परत इथे 2 साखळीच्या जागी आपल्याला परत 2 साखळीच द्यायची आहे. हे बघा पहिले पॅक करून द्यायचं. डबल 2 साखळी, 1,
2 परत डबल त्याच जागेवर पॅक करून द्यायचं. हे बघा. आणि इथे जे 3 साखळी आहे तिथे सेम जे आपण 8 खांब केले होते तेच 8 खांब परत इथे 2 साखळीच्या जागी 2 साखळी, परत इथे 8 खांब, परत इथे 2 साखळी, परत इथे 8 खांब. तर अशा प्रकारे हा राऊंड मी कंप्लीट करून घेते पूर्ण. हे बघा, इथे हा राऊंड पण मी कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे पॅक करून देते. हे बघा. त्यानंतर नंतरचा राऊंडही आपल्याला सेम तसाच विणून घ्यायचा आहे. हे बघा, इथे 1 2 2 साखळी, परत इथेच त्याच खांबामध्ये जॉईन करून देते. त्यानंतर जे आपण इथे बाकीचे खांब घेतले त्या खांबामध्ये परत तेच खांब घ्यायचे आहेत. हे बघा, एक खांब सोडून परत त्याच्या साईडला प्रत्येक खांबाच्या मध्ये हे बघा अशा प्रकारे सेम तोच राऊंड रिपीट करायचा आहे. हे बघा. अशा प्रकारे त्यानंतर जे इथे 3 साखळ्या होत्या तिथे परत असं जॉईंट करून परत 2 साखळी 2 आणि त्याच ठिकाणी परत डबल जॉईन करून द्यायचं. आणि इथे जे खांब होते त्याच खांबाच्या मध्ये डबल आपल्याला सेम खांब घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. हे बघा. तर अशा प्रकारे दुसराही राऊंड आपल्याला कंप्लीट करत आणायचा आहे.